झालं मित्रांनो, झाला फादर डे मित्रांनो. ते देखावा, ते ऍक्टिंग, ते व्हॉट्सअपचं स्टेटस, याची बापाला काही गरज नाही मित्रांनो. ऐका मित्रांनो, 364 दिवस करा आदर डे. 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. मित्रांनो, बापाची माया कधी दिसत नाही. बापाची माया कधी दिसत नाही. तुम्हाला दुःख झालेलं त्याला कधी सोसत नाही. तुम्हाला दुःख झालं त्याला कधी सोसत नाही. तू खाल्लंस की नाही खाल्लंस त्याला कोण कधी पुसत नाही. तू खाल्लंस की नाही खाल्लंस त्याला कोण कधी पुसत नाही. त्यामुळे सांगतोय 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. मित्रांनो, त्याला फक्त एकच वाटतं, माझं घर सुखी राहावं. का? त्याला मन नाही, भावना नाही, त्याला काळीज नाही किंवा माणूस नाही. त्याला पण वाटतं मला कुणीतरी विचारावं. त्याला पण वाटतं मला कुणीतरी विचारावं. म्हणून सांगतोय की 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. मित्रांनो, फादर डे निमित्त फक्त बापाला एकदा मारा मिठी. फादर डे निमित्त फक्त बापाला एकदा मारा मिठी. तुम्ही काय कमवता? 1000 लाखानं कोटी. त्या 1000 लाखानं कोटीपेक्षा किंमत मोठी ती फक्त बापाची मिठी. त्या 1000 लाखापेक्षा किंमत मोठी ती फक्त बापाची मिठी. म्हणून सांगतो की 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. मित्रांनो, तीच आपली शेवटची पिढी. हो, तीच आपली शेवटची पिढी. आपल्या बाबाग ना फेसबुक, ना ऑनलाईन, ना व्हॉट्सअप. आपल्या बाबागड ना फेसबुक, ना ऑनलाईन, ना व्हॉट्सअप. एवढ्या ऑनलाईन जमान्यात सुद्धा आपल्याला एवढा भेटला इमानदार बाप. एवढ्या ऑनलाईन जमान्यात सुद्धा आपल्याला भेटला एवढा इमानदार बाप. मग एवढा इमानदार असूनही बाप असं देखाव्याचं कशाला करता पाप? असं देखाव्याचं कशाला करता पाप? त्यामुळे सांगतो की 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे. 364 दिवस करा आदर डे, मगच करा फादर डे.